चाकूर येथील स्वामी कुटुंबातील 2 लहान मुले सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाल्याची बातमी सर्वत्र पसरली. त्यानंतर एका मुलाचा मृतदेह घराजवळच सापडल्याने चाकूरमध्ये एकच खळबळ उडालेली पाहायला मिळाली. चाकूर शहरात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चाकूर येथील स्वामी कुटुंबातील 2 चुलत भाऊ रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घरातून बेपत्ता झाले. त्यानंतर चाकूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. यापैकी 7 वर्षीय देवांश स्वामीचा मृतदेह सापडला आहे, तर 10 वर्षीय साईचरण स्वामी हा बेपत्ता होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला होता. दोन्ही मुलं गायब झाल्यानंतर त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात येत होता. गावात आणि परिसरात शोध मोहीम सुरू असतानाच काही तासांनी धक्कादायक घटना उघडकीस आली. 6 वर्षीय देवांश मंगेश स्वामी हा घरापासूनच जवळ असलेल्या चाकूर ते उजळम रोडलगत नरेंद्र शेटे यांच्या जुन्या घराजवळील मोकळ्या जागेत मृत अवस्थेत आढळून आला. ही माहिती मिळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. दुसरा मुलगा साईचरण दिनेश स्वामी वय 10 वर्षे हा बेपत्ता होता. त्याचा शोध पोलीस घेत होते. ही मुले नेमकी कशामुळे बेपत्ता झाली? 7 वर्षीय मुलाचा मृत्यू अपघाती झाला आहे की घातपात आहे? तसेच दुसरा मुलगा नेमका कुठे आहे? या सर्व बाबींविषयी अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. पोलीस तपासानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. त्यानंतर पोलिसांनी स्वतंत्र पथके तैनात करून तपासाची चक्रे फिरवली. आता दुसरा मुलगा साईचरण स्वामी लातूर येथे सापडला असून तो पोलिसांच्या ताब्यात आहे. ही घटना कळताच महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांना संपर्क साधून वरील घटनेची तात्काळ व सखोल चौकशी करून बेपत्ता मुलाचा शोध घ्यावा असे निर्देश दिले आणि स्वामी यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देत स्वामी या कुटुंबियांचे सांत्वन केले. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून